नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, अंगणवाडी सेविकाताईंसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजेच बातमी ही समोर येत आहे। नेमकी बातमी ही काय आहे हे सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ लागला तर आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात। अंगणवाडी सेविकाताईंच्या बेमुदत संपामुळे अंगणवाड्यांना कुलूप हे लागले होते। त्यामुळे या अंगणवाड्यांमधील 816 लाभार्थी दैनंदिन पोषण आहारापासून वंचित होते। मात्र सध्या आठवड्याभरापासून संप स्थगित झाल्याने अंगणवाड्या पूर्ववत सुरू झाल्या आहेत। मात्र अंगणवाड्यामधील बालकांची दिनचर्या चुकल्याने अंगणवाड्यांमधील उपस्थिती रोडावली आहे। अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतन श्रेणी लागू करण्यात यावी या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 4 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संप पुकारला होता। हा संप 25 जानेवारी 2024 पर्यंत चालला होता। संपाला बरेच दिवस उलटले तरी राज्य सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करीत नसल्याने अंगणवाड्यांना कुलूप होते। तळोदा तालुक्यातील बोरद ही मोठी ग्रामपंचायत असल्याने या गावांमध्ये एकूण 9 अंगणवाड्या असून या अंगणवाड्यांमध्ये सुमारे 652 विद्यार्थी पोषण आहाराचा लाभ घेत होते। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने या संपाला बरेच दिवस उलटले होते। तेवढ्या दिवसांपासून या अंगणवाड्यांमध्ये प्रवेशित असलेली लहान बालके पोषण आहारापासून वंचित होती। प्रत्येक अंगणवाडीत सुमारे 72 ते 75 मुले आहेत। अनेक दिवसांपासून आहार मिळत नसल्यामुळे पालकांमध्येही नाराजीचा सूर होता। विद्यार्थ्यांबरोबरच गर्भवती स्तनदा मातांसाठी अमृत आहार योजना देखील शासनातर्फे सुरू आहे। अशा 67 गर्भवती स्त्रिया तसेच स्तनदा माता या ठिकाणी या योजनेचा लाभ घेत आहेत। त्यांना देखील संपाचा फटका बसला आहे आणि त्यामुळे त्याही लाभापासून वंचित होत्या। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या संपाला 25 जानेवारीला स्थगिती देण्यात आली। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या संपादरम्यान महिला आणि बालविकास सचिव यांच्या कक्षात बैठक पार पडली। त्यानंतर संपाला तुर्तास स्थगिती देण्यात आली। मानधनवाढीसह अन्य मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या हा संप स्थगित करण्यात आल्याने 26 जानेवारीपासून राज्यातील अंगणवाडी सेविकाताई सर्व अंगणवाडी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत। परंतु गेल्या 1.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या संपामुळे बालकांची दररोज अंगणवाडीत येण्याची दिनचर्या चुकली आहे। अंगणवाडीमध्ये येण्यासाठी बालके सध्या तयार नाहीत। अशा बालकांना व त्यांच्या पालकांना समजावून अंगणवाडीमध्ये पाठवण्याबाबत अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन समजूत काढत आहेत। पालकांनी बालकांना अंगणवाडीत पाठवण्याची विनंती त्या करीत आहेत। मात्र लवकरच बोरद परिसरातील अंगणवाड्या बालकांच्या किलबिलाटाने गजबजणार असल्याचा विश्वास अंगणवाडी सेविकाताईंनी यावेळी व्यक्त केला आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे ही सर्व समजलीच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड बातम्या जर का तुम्हाला हव्या असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।